बघते अगं काय झालं? अगं काहीतरी बोल. तू काय झालं? बस अरे हिला काय झालं? बघते बस काय झालं? बघते कांता आणि सुन्या कुठे आहे? सुन्या फरार झालाय आणि कांताला पोलिसांनी अटक केली. आता पोलीस काही नाही करणार त्याला. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. त्या कांताचे हात आणि पाय मुळात सगळं उपटून काढीन ना, बघणारा पण थरथर कापला पाहिजे. फसवलं माया पोरीला, वाटोळ केलं माया पोरीच्या आयुष्याचं. आई राजा, अगं काय केलंच माझ्या लेकी बरोबर. अगं एक कुसुम बघत करायली, बघ ना तिला, बघ तिला बघ. अगं ती बोलत नाही, काही रडत नाही. एका ठिकाणी बघते, फक्त बोल ना, कर ना काहीतरी. ऐक बाळा, बघते 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 बाळा, बोल मायाशी. तुला रडावंसं वाटत असेल ना तर रडून मोकळी हो ग. बोल ग, बघते काहीतरी बोल. ताई बोल ना काहीतरी. भक्ती भक्ती हे बघ, सगळे तुझ्या घरातले आहेत. अगं सगळे तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतायत. मला लय टेन्शन आलंय. मग ते आता काय करू ग मी? ए बाळा, ऐक, काही नाही होणार. अगं होईल, सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना. बघते अगं काहीतरी बोल. बघते बघते अगं ऐकून तर घे. बघते ऐकून बघते. हे कुठे आहेत मामा? हे कुठे आहेत? नालायक निघाला त्यो. तुझ्यासोबत लग्नाचं डोंग केलं होतं त्यानं. तुला खाताच्या हवाली करून पळून गेला त्यो. नाही नाही, ते नाही, असं कसं करते ते? चांगले ते. अगं पोरी, 4 पैशासाठी तुझ्या आयुष्याची खेळणारा माणूस चांगला असं नाही. विसरून जा त्याला, विसरून जा. मला एकदा त्यांना भेटायचंय. बघते बाळा, नाही फक्त एकदा त्यांना भेटायचंय ग. तुला शोधून आण त्यांना. नुसतं काय बघत बसलात माझ्याकडे? जा ना, शोधून आण त्यांना. पाया पडते मी तुझ्या. शोधून आण त्यांना. मी शोधन त्याला. जिकडं पुढं असेल ना तिकडून पकडून तुझ्यासमोर उभा कर. नीचपणे वागलाय तू अशी, असाच नाही सोडणार त्याला. त्याला शोधन, तुला द्यायची ती शिक्षा दे.
मृत्यूदंड जरी दिलास ना तरी मी तुझ्यासोबत आहे भक्ती. हा शब्द आहे तुला. मला वाटते तिला थोडस आराम करायला पाहिजे. घेऊन जाता का आतमध्ये? मुक्ते चल. दादा, मला वाटतं सुन्या जास्त लांब गेला नसेल. शोधला ना तर तो सापडू शकतो. मी पप्याला घेऊन जातो आणि त्याला बघतो. घेऊन ये. हा चल बघ. थांबा, मी पण येते. हे बघ मुक्ता, मला वाटतं की तू भक्तीजवळ थांबायला हवंस. तिची मनस्थिती अजिबात बरी नाहीये. तिला माणसांची गरज आहे आणि मला नाही वाटत की ती तुझ्याशिवाय इतर कोणाचं ऐकेल. बरोबर आहे त्यांचं. तू नको जाऊस कुठं. ठीक आहे, जा तुम्ही. दाजी, मी पण येतो. त्या सुनेच्या तोंडावर मला बुक्का मारायचा आहे. रेणुका, रेणुका, काय झालं तुला रेणुका? तू का रडतीस तू? हे बघ, कोणी काय बोललंय का तुला? रेणुका, सांग ना मला प्लीज काहीतरी. तू उठून बस प्लीज, उठून बस रेणुका. उठ आणि रडणं थांबव बघू. रडणं थांबव प्लीज. नको रडूस ना. शांत शांत शांत. काय झालं? आय एम सॉरी वेद. अगं, मी आता तुझ्या घरच्यांची जसं वागते तसं वागायची माझी अजिबात इच्छा नाहीये रे. नाही शोभत मला ते. मला वाटलं होतं की त्यांना जरा त्रास दिला ना की त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल, पण त्यांना कशाचाच फरक पडत नाहीये. वेद, मला त्यांच्याशी खरंच चांगलं वागायचं, त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांना खूप छान फील करून द्यायचंय. आय नो रेणुका, पण ती वेळच येत नाहीये. मी खूप लहान आहे यार त्यांच्यापेक्षा. शांत हो, शांत हो, शांत हो. तुला तुझ्या मर्जीच्या विरुद्ध वागावं लागतंय हे मला समजतंय, पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे ना. त्यामुळे तू काहीतरी चुकीचं करतेस असं प्लीज वाटून घेऊ नकोस, ओके? आणि मला एक सांग की तू स्वयंपाकात त्यांना मदत करायला सांगितलंस, ह्यात तुझं काय चुकलं? तुला युट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर जायचंय, तुला त्यांच्याकडून कामात मदत हवी आहे, हे त्यांना आता पचत नाहीये, आय नो, पण त्यांना कळेल इव्हेंच्युअली. कारण तू घर आणि तुझी आवड हे दोन्ही किती व्यवस्थित सांभाळतेस ना हे दिसेल त्यांना. आपल्या देशातील बायकांचे निर्णय हे समाजाच्या परवानगीवर अवलंबून असतात. स्वातंत्र्य हे घरातल्या पुरुषाच्या मर्जीवर अवलंबून असतं. पण मी काही झालं ना तरी माझ्या बायकोचं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या मुठीत जाऊ देणार नाही. तुझ्या नशिबात काय हे दुसऱ्या कोणी का ठरवायचं? हा, तुला माहितीये, जयाचं मला खूप कौतुक वाटतं. तिच्या आईवडिलांनी जे काय केलं त्यानंतर ती रडत नाही बसली किंवा ती खचून नाही गेली. ती ठाम उभी राहिली, तिने तिचं मत मांडलं. सगळे तिला भोळी समजत होते, पण वेळ आल्यावर, प्रसंग आल्यावर ती स्वतःसाठी का होईना उभी राहिली, तेही ठामपणे. फक्त मुक्ताताईच नाही, जया, तू आणि तुमच्यासारख्या अनेक मुली स्वकर्तृत्वाचं उत्तम उदाहरणात. स्त्रिया संघर्ष करू शकतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. खूप समजूतदार आहेस यार. आय एम लकी की तू माझ्या आयुष्यात आहे. आय एम सो प्राऊड ऑफ. आणि तू बोलतोस ते बरोबर आहे. प्रत्येक स्त्री तिच्या हक्कासाठी लढू शकते. मुक्ता वहिनी, आई, आजी, मी, जया, गायत्री, अगदी कोणी. डोळे पुस, शांत.
शांत हो. आपण काय पाप केलंय कळतच नाही. कधी कुणाचं वाईट केलं नाही, साधं कुणाचं मन दुखवलं नाही. मग आपल्याच लेकराच्या वाट्याला हा त्रास काय येतो? मायला हे नशीब पण असं कसं आहे काय कळत नाही. त्या कांतानं आपल्या भक्तीला मिळविण्यासाठी एवढा मोठा डाव रचला, पण आपल्याला समजलं पण नाही का? त्याचं नरड दाबायला हात वळवळून राहिलेत माझे. समोर आलं ना तर खरंच त्याचा जीवच घेईल. हो, तुम्ही नका त्रास करून घेऊ. देवी आई सगळं पाहते. त्यांच्या पापाची शिक्षा नक्की मिळणार. कोण देणार आहे? कोण देणार? कोणी आत्मा परमात्मा नाही देणार आहे. आपल्यालाच सगळं काही करावं लागणार आहे. तो सोन्या आहे ना, सोन्या, त्या सोन्याला तर मी सोडणारच नाही. 4 पैशासाठी त्यांनी माया भोळ्या भाबड्या भक्तीचं आयुष्य बरबाद केलं. कांताने असे किती पैसे दिले असतील त्याला? अरे कांताने दिलेले पैसे महिनाभर तरी पुरणार आहेत का? ही माणसाची जात ना खरंच घाणेरडी असते. महिन्याभराच्या खर्चीसाठी एखाद्या माणसाचं आयुष्य कसं काय कोण बरबाद करू शकतो? तुम्ही शांत व्हा बघू. हो, नशीब समजा भक्ती सोबत काही चुकीचं घडलं नाही. अहो, आपल्याला एवढा त्रास होतोय. तिचं काय होत असं ना, तिच्या आजी आदळापट होत असं ना, त्याची कल्पना पण नाही करू शकत हो आपण. भाऊ, हा, मुक्ताच्या घरच्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे रे. नुसतंच पाहुण्यासारखं राहतोय आपण. मला ना आता परक असल्यासारखं वाटायला लागलं. हो ना, मला सुद्धा तसंच वाटतंय. त्यात मुक्ता माझ्याशी बोलत नाही, त्यामुळे आणखीनच त्रास होतोय त्याचा. वैजंती. हा बोल ग. काय दोन्ही भाऊ सुनेच्या माहेरी चांगलेच रमलेले दिसताय. नाही तसं काही नाहीये. अहो नाही कसं, त्या दिवशी मी घरी पोहोचले असं म्हणून फोन केला, त्यानंतर तुमचा फोन नाही, काही नाही. काय म्हणतात काय सुनबाई? घरी येण्याचं नाव ऐक नाही. आणि तुमच्या दोघांची कट्टी संपली की नाही? वैजंती, इथे काहीतरी भलतच घडलंय. काय हो, काय झालंय? भक्ती, असं स्वतःला त्रास नको करून घेऊ सगळं. तू लग्नच झालं नव्हतं असं समज ना. तुला कोणी मुलगा बघायला आला होता ना, बोलणी झाली होती ना, विषय पुढे गेला होता. तू याच घरात आहेस, यातलं काहीच घडलं नव्हतं असं समज आणि स्वतःला सावरून घे. भक्ती, भक्ती, मला माहित आहे हे विसरणं सोपं नाहीये, पण विसरावं लागन. लिहिलेलं पुसता येतं, पण घाव कोरलेले पुसता येत नाही. नशीब समज की अजून घाव कोरले गेले नाहीयेत, त्यामुळे हे सगळं पुसून टाक. आपली कोणी कीव करन ना, अशी अवस्था नको करून घेऊस बाळा.
हे असं प्रसंग स्वतःची ताकद वाढवण्यासाठी मदत करतं. काळजावर घाव घालणाऱ्या या आठवणींसमोर भिंत बनून उभी राहा भक्ती. यातून बाहेर पड. आधी जशी भक्ती होती ना ती परत कशी आणता येईल ते पहा. विसरून जा सगळं. अरे बापरे, अहो का तुम्ही एक फोन करून कळवायचं तरी ना निदान. आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं. मुक्ता आणि सारंग भक्तीला घरी घेऊन आले, त्याच्यानंतर हे सगळं कळलं. बर सारंग कुठे आता? सारंग आणि पप्या त्या सुन्याला शोधायला गेले. काय प्रसंग आला हो त्या पोरीवर. काय काय स्वप्न रंगवले असेल, काय होऊन बसलंय सगळं. बर भक्ती ठीक आहे का हो? नाही ग, कशी ठीक असणार. सगळेजण समजावायचा प्रयत्न करतायत तिला. बरोबरच ठीक नसणारच. त्याने कशी काय सावरणार आहे कोणास ठाऊक. मला ना आत्मारा म्हणे कुसुमची भयंकर काळजी वाटते. पै पै जमून पोरीचं लग्न करून दिलं होतं. इतके खुश होते दोघ जण, चांगलं घर मिळालं म्हणून पोरीला. काय होऊन बसलं हे सगळं. हो ग, आपल्यासारख्यांना ना संसार करायचा, पोरांना जन्म द्यायचा अधिकारच नाही द्यायला पाहिजे. गरीबाच्या पोरी तर लोकांच्या डोळ्यात लवकर बसत्यात. त्यांना वाटतं यांना कसं पण करून चुरगळता येईल. करून करून काय करणार आहेत आपल्यासारखी माणसं. 4 दिवस आरडाओरडा करतील आणि मग बसतील गप. हे वहिनींना बोलायचे. फोन आला. माझ्यानं बोलणं नाही जाणार. तूच बोल बोल बोल. हा बोला ना. मला तुझी आणि आत्मारामची परिस्थिती अगदीच कळते, पण भक्तीसाठी हिंमत ठेवायला हवी आपल्याला. तिचाच विचार करून त्रास होतोय. दुश्मनाच्या लेकरावर पण अशी येळ येऊ नये. अगदी खरंय ग, अगदी खरंय. पण आलाय ना आता आपल्यावर. मला खात्री आपण लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीमधनं बाहेर पडू. मी उद्या येते तिकडे. अहो तुम्ही एवढा लांब, म्हणजे तुम्हाला उगा त्रास हो एवढा लांब ये जा. अगं त्रास काय याच्यामध्ये. आता या क्षणी ना भक्ती सगळ्यात महत्वाची आहे मला. जशी रेणुका आहे ना तशीच भक्ती आहे माझ्यासाठी. आणि आपण वेगळे का आहोत, एकच कुटुंब आहे आपलं. आणि मला असं वाटतं ना भक्तीशी सतत कुणी ना कुणीतरी बोलत राहिलं पाहिजे, म्हणजे जरा तिला बरं वाटेल, मोकळी होईल यातनं. आणि मुक्ताचीच बहीण आहे ती, हिंमत असणारच तिच्यामध्ये, खात्री आहे मला अगदी. उद्या येते मी, आत्ता ठेवते फोन. आणि काळजी घ्या सगळ्यांनी. हं आदिशक्ती, आदिमाया, महामाया, काली, भवानी ही नावं जरी ऐकली ना तरी अंगावर असा काटा येतो भक्ती. यातलं सामर्थ्य, ही ताकद लक्षात ठेव. वाईटांवर विजय मिळवणाऱ्या, पाप्यांना शिक्षा देणारी स्त्री शक्तींची नाव आहेत ही. तोंडातून काहीच शब्द न काढता शोषित होऊन सगळं सहन करणारे म्हणजे स्त्री. हे आता बदलायला पाहिजे. एखाद्या घटनेत खचून गेलेली स्त्री काही दिवसात कोसळून पडते. ही अशी उदाहरणं ठेवायची डोळ्यासमोर, मग तर त्या नराधमांचं कामच सोपं होऊन जाईल. एखाद्याला जवळ करायचं, मग धोका देऊन पळून जायचं. नाही भक्ती, हे असं केलं ना तर नंतर बातमी येईल. नाही, हे स्वतः सोबत होऊ द्यायचं नाही भक्ती. ताई तू कायम चुकीच्या लोकांच्या विरोधात उभी राहिलीस. अन्याय कधीच नाही सहन केलास, पण तुला कधी कोणी फसवलं नाही ग. ज्याच्यावर तू प्रेम केलं त्याने तुला कधी धोका नाही दिला. उलट तुझ्यावर प्रेम करणारा सारंगदाजी जगाशी भांडून तुला स्वतःच्या संग घरी घेऊन गेले. मी आजही तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. पण माझ्यासोबत सगळं उलटच घडलं. मी ज्याच्या सोबत संसाराची स्वप्न पाहिली तोच पळाला. आणि नुसताच नाही पळाला, एका लांडग्याच्या हवाली करून पळाला. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला. तशा विश्वासघाताचं दुःख कधी नाही आलं तुझ्या वाट्याला. ज्याला आपलं मानलं त्याने विश्वासघात केल्यावर मनावरची जखम होती ना ती तू नाही अनुभवली आहेस. पण मी तुझ्यासारखी कणखर नाहीये ग.
भक्ती आहे मी, मुक्ता नाही.